लाडकी बहिणींना लाडक्या 13वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता याच्याबद्दल एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे। बघा बऱ्याच ताईंना या ठिकाणी 12वा हप्ता भेटलेला नाहीये। त्या ताईंनी नेमका कशा स्वरूपाची तक्रार केली तर त्यांना हा 13वा हप्ता भेटू शकतो आणि ज्या ताईंना 12वा हप्ता भेटलेला आहे त्या ताईंना 13वा हप्ता कधी भेटणार आहे आणि त्यांनी काय काय चेक करायचे या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। त्या व्हिडिओ म्हणजे लाडक्या व्हिडिओ हा काळजीपूर्वक बघायचा आहे आणि ज्यांना 12वा हप्ता भेटलेला नाही त्यांनी त्यांचं नाव सांगायचे, जिल्हा सांगायचे आणि तुम्हाला या ठिकाणी कोणत्या कारणामुळे हप्ता भेटला नाही ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आणि त्याचबरोबर ज्या ताईंना 12वा हप्ता भेटलाय त्या ताईंना 13वा हप्ता लवकरात लवकर भेटणार आहे ताईंनो। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। तुमचं देखील नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुमचं डीबीटी स्टेटस पूर्ण आहे का कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचं आहे। तर लाडक्या बहिणींना आनंदाची एक बातमी समोर आली ती म्हणजे पडताळणी या ठिकाणी थांबवलेली आहे। बघा ज्या ताईंना 12वा हप्ता भेटला नव्हता त्या ताईंना या ठिकाणी बाहेर काढले सगळ्यांना माहिती आहे, पण त्याच्यानंतर या ठिकाणी सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय तो म्हणजे 13व्या हप्त्यासाठी ज्या लाडक्या ताई पात्र होत्या 12व्या पासून 13व्या मध्ये तर त्या ताईंची आता पडताळणी थांबवलेली आहे। तर एक मोठी बातमी समोर या ठिकाणी आलेली आहे लाडक्या ताईंनो। त्याचबरोबर आता मग पडताळणी थांबलेली मग 12वा हप्ता ज्यांना भेटला नव्हता त्यांना डबल हप्ता भेटणार आहे का, म्हणजे जून महिन्याचा हप्ता आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्र भेटणार आहे का, याच्याबद्दल पण आपल्याला काही करता येईल का हे पण तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगणार आहे लाडक्या ताईंनो। जर तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन तक्रार केली, परत सांगतोय तक्रार केली जर तुम्ही आणि लवकरात लवकर ती सॉल्व्ह झाली तर तुम्हाला 13वा हप्ता पण भेटणार आहे। तर कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला 13वा हप्ता हवाय पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय, कारण की आपण या ठिकाणी तक्रार कशी करायची ऑनलाईन तक्रार तुम्हाला पुराव्यासहित दाखवणार आहे आणि काही काही त्यांचे या ठिकाणी कन्फर्मेशन पण त्यांना भेटलेलं आहे, त्यांना या ठिकाणी त्यांचा प्रॉब्लेम पण सॉल्व्ह झालेला आहे। तर त्या ताईंचं सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे कशा स्वरूपात तुम्हाला आणि 13वा हप्ता वाटप कधी होणार आहे या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघायला लाडक्या बघा या ठिकाणी रिझॉल्ट झालेला बघा तुम्हाला उद्याच्या लेक्चरमध्ये उद्या सकाळच्या लेक्चरमध्ये मी दाखवणार आहे की कशा स्वरूपात तुम्हाला ऑनलाईन तक्रार केल्यानंतर तुमचा जो प्रॉब्लेम आहे म्हणजे 12वा हप्ता तुम्हाला जो भेटला नाही तो प्रॉब्लेम तुम्हाला रिझॉल्व्ह करता येणार आहे। तर त्याच्यासाठी ऑनलाईन तक्रार कशी करायची तर ते तुम्हाला मी दाखवणार आहे। बघा या ठिकाणी बघू शकता तुम्हाला हे ऑनलाईन या स्वरूपात तक्रार करू शकतात। तक्रार सूची या ठिकाणी दिसते, ऍड गव्हर्नन्स म्हणजे तुम्हाला या ठिकाणी तक्रार तुम्ही या ठिकाणी करू शकता आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता रिझॉल्ट एका ताईंनी या ठिकाणी तक्रार केली होती त्या ताईंची तक्रार या ठिकाणी घेतल्यानंतर करंट ऍप्लिकेशनचं स्टेटस काय बघा या ठिकाणी रिझॉल्ट या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे आणि अजून एक ताईंनी कंप्लेंट टाकलेली ती इन रिव्ह्यू मध्ये दिसत आहे। तर अशा स्वरूपात तुम्हाला देखील तक्रार ऑनलाईन करता येते। तर कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी सांगायचंय कुणाकुणाला तक्रार करायची, कुणाकुणाला 12वा हप्ता भेटला ना त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचंय आणि बघा आपल्या चॅनलवर एकदम छान स्वरूपाची माहिती दिली जाते, तुम्हाला सगळं मार्गदर्शन केलं जातं, फक्त तुम्हाला अपडेट्स दिली जात आहेत, तुम्हाला अशा स्वरूपात तुमचे प्रॉब्लेम देखील सॉल्व्ह केले जातात। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आपल्या लाडके ताईंनो। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या ताईंनी या ठिकाणी नारी शक्ती ऍप वरून फॉर्म भरला होता कमेंट बॉक्स मध्ये आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्ही फॉर्म कसा भरला होता। नारी शक्ती ऍप वाल्या ताईंनी पटपट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय की सर आम्ही नारी शक्ती ऍप वरून फॉर्म भरला। तुमचं ऍप्लिकेशन नंबर खूप महत्त्वाचा आहे। ऍप्लिकेशन ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरला होता त्यावेळेस तुम्हाला एक प्रिंट भेटलेली होती बघा ऍप्लिकेशन नंबरची, ती प्रिंट या ठिकाणी गरजेची आहे। त्याच्यानंतर ज्या ताईंनी या ठिकाणी ऑफलाईन फॉर्म भरला होता, कुणाकडे अंगणवाडी सेविकाकडे फॉर्म भरला होता त्या ताईंना पण एक ऑनलाईन प्रिंट भेटली होती। त्यांचा तुमचा ऍप्लिकेशन नंबर खूप महत्त्वाचा आहे, तो तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। तिसरी महत्त्वाची गोष्ट ज्या ताईंनी वेबसाईटवर फॉर्म भरलेला आहे वेबसाईटवाला ताईंना तर आता डायरेक्ट तुम्हाला तक्रार ऑनलाईन करता येते, त्याच्यामुळे काळजी करायची बिलकुल गरज नाहीये, ती तुम्हाला मी सांगणार आहे। बघा सगळ्यांनी पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय आणि ज्या ताईंना 13वा हप्ता हवाय जुलै महिन्याचा हप्ता हवाय पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं लाडके ताईंनो, कारण की 5 ऑगस्ट पासून परत सांगतोय 5 ऑगस्ट पासून तुम्हाला वितरण सुरू होणार आहे असं या ठिकाणी मी सांगत नाहीये, तर या ठिकाणी कोणी सांगितलेलं आहे जे महिला व बालविकास अधिकारी असतात त्यांच्याकडूनच ही बातमी समोर आलेली आहे। 5 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला सगळ्याला पैसे भेटणार आहेत लाडके ताईंनो। चला आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट आपण जशी म्हणलो होतो की बाबा ऑगस्ट महिन्यामध्ये वितरण चालू आहे, मग तर 2 महिन्याचे हप्ते एकत्र भेटायला पाहिजे, जुलै महिन्याचा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता। आणि जर ज्या ताईंना 12वा हप्ता भेटला नव्हता
त्या ताईंना पण आता निवडणुका मिळाला या ठिकाणी फायदा होऊ शकतो। परत सांगतोय त्यांना पण या ठिकाणी सरकारला आपली मागणी करायची आहे। 12वा हप्ता ज्यांना भेटला नव्हता त्या ताईंना खूप संख्या जास्त आहे बघा, 12वा हप्ता न भेटण्याची संख्या खूप जास्त आहे। त्या ताईंना पण या ठिकाणी हप्ता भेटावा अशा स्वरूपाची मागणी आपण सरकारकडे या ठिकाणी करणार आहोत। तर बघा लाडक्या बहिणींनो, तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारायचे आहेत। बघा काही त्यांचे प्रश्न आहेत ते या ठिकाणी आपण घेत आहोत। बघा पोस्ट खाते एप्रिल पासून हप्ते मिळाले नाही तर कोल्हापूर जिल्हा। आता पोस्ट खाते लाडके एक पोस्टामध्ये खाता आहे आणि त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, एप्रिल पासून हप्ता मिळाला नाहीये सर कोल्हापूर जिल्हा। तर लाडके बहिणींनो असं काही इश्यू नाही। परत सांगतो या ज्या ताई आहेत पोस्ट मध्ये खाते आहे किंवा या बँकेमध्ये खाते, त्याच्यामुळे असं काही होत नाही की तुमचा हप्ता बंद पडतो। तुमचे काहीतरी वेगळे कारण असू शकतात, जसं की तुमच्या घरामध्ये 2 पेक्षा जास्त कुटुंबामध्ये महिला लाडक्या बहिणीचा फॉर्म भरत असतील किंवा अजून एक महत्त्वाची डीबीटी तुमचा ऍक्टिव्ह नसेल, डिऍक्टिव्ह झालेला असेल, त्याच्यामुळे तुमचा या ठिकाणी प्रॉब्लेम होऊ शकतो। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट तुमचा फॉर्म अप्रूव्डच्या ऐवजी पेंडिंग मध्ये पडला असेल, ही तिसरं एक कारण असणार आहे। तर याच्याशिवाय दुसरं अजून कारण काही नाहीये। 4 चाकीची तपासणी अजून झालेली नाहीये, म्हणजे तपासणी सुरू आहे पण त्याच्यानुसार तुम्हाला बाहेर अजून कोणाला काढलेलं नाही, ही पण गोष्ट लक्षात ठेवा। उत्पन्नाचा उत्पन्नानुसार 2.5 लाखाच्या उत्पन्नानुसार पडताळणी सुरू पण झाली होती, जोर पण पकडला होता, पण निवडणूक आल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आल्यामुळे ती पण तुमची पडताळणी थांबवलेली आहे। एक ती पण आनंदाची बातमी तुमच्यासाठी आलेली आहे लाडक्या, त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही, त्याच्यामुळे पण तुमचा हप्ता बंद झाला नाही। पण आता ह्या लाडक्याताईंनी मला सांगायचं तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे का? जर तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह असेल 100% तुम्हाला पैसे भेटू जातील, काळजी करायची गरज नाही। सगळे सहमत आहेत, तसे नाही झाले सर ऑगस्ट महिन्यात परत चातकासारखे वाट पाहावी लागेल, म्हणून जुलैचा हप्ता पुढच्या 5 पर्यंत मिळाला तर चाललं सर, आणि 2 हप्ते तर एकत्र मिळायला पाहिजे। खूप वाट बघत आहे, धन्यवाद। तर लाडक्याताईंनो बघा या ठिकाणी कमेंट्स डायरेक्ट आलेली आहे की बाबा जुलैचा हप्ता आणि ऑगस्टचा हप्ता एकत्र भेटायला पाहिजे, कारण की जर 5 तारखेला जुलै हप्ता भेटला, 5 ऑगस्टला जर जुलैचा हप्ता भेटला, 5 ते 9 ऑगस्ट पर्यंत हप्ता वितरण चालू झालं, मग परत अजून ऑगस्टच्या हप्त्यासाठी वाट बघत बसावं लागते की सर हप्ता कधी येतोय, सर ऑगस्टचा हप्ता कधी येतोय, शेवटच्या आठवड्यात येतोय का 15 तारखेला येतोय का सर 15 ऑगस्टला येईल का कधी येईल? तर त्याच्यामुळे सरकारकडे आपली एकच मागणी असणार आहे। तर लाडक्या दादांनो, या सगळ्या लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता, ऑगस्ट महिन्याचा हप्ता एकत्र द्यावा आणि रक्षाबंधन त्यांचं गोड करावं। तुम्ही जसं मागच्या वेळेस निवडणुकीच्या वेळेस या ठिकाणी एकत्र हप्ता त्यांना टाकला होता, सेम त्याच स्वरूपात तुम्हाला यावेळेस पण करायचं आहे। जुलैचा हप्ता आणि ऑगस्टचा महिना एकत्र हप्ता देऊन टाका, म्हणजे त्यांचं या ठिकाणी खूप फायदा होणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, याला कोण कोण सहमत आहे कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचं आहे। चला पुढचं आहे बघा, नागपूरमध्ये 50% लोकांना 12वा हप्ता आलेला नाहीये। तर मी पण तेच सांगतो तुम्हाला, बघा मागच्या वेळेस पण तुम्हाला हेच सांगितलं होतं, पुण्यातल्या बऱ्याच ताईंना शेवटी पैसे आले, पण नागपूर विभागामध्ये बऱ्याच ताईंना, हे बघा मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं ही गोष्ट, बघा आता लाडके त्यांनी स्वतः टाकायला सुरू केलं। नागपूर मधल्या बऱ्याच ताईंना या ठिकाणी बाहेर काढायला सुरू केलं होतं, म्हणजे 12वा हप्ता त्यांना नागपूर विभाग आणि छत्रपती संभाजीनगर म्हणजे मराठवाडा विभाग या 2 विभागामधला जोर धरून सगळ्या जिल्ह्यामधल्या ताई पटपट बाहेर काढल्या होत्या, पण आता जो थांबलेला आहे निवडणूक आल्यामुळे ते थांबले, पण बऱ्याच ताईंना यामुळे बाहेर काढलेलं आहे, त्याच्यामुळे बऱ्याच ताईंना या ठिकाणी पैसे भेटलेले नाहीयेत। त्याच्यानंतर बघा या दोन्ही हप्ते एकदम एकत्र भेटायला पाहिजे, रक्षाबंधनाला हे गिफ्ट भेटायला पाहिजे। सेम सगळ्या ताईंची तीच मागणी आहे की लवकरात लवकर आम्हाला हप्ता भेटायला पाहिजे। तुमची काय मागणी आहे लाडक्या ताईंनो? रक्षाबंधनाला 2 हप्ते एकत्र भेटायला पाहिजेत का 3000 रुपये? कमेंट बॉक्समध्ये पटपट आपलं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचं आणि तुम्हाला 3000 रुपयाचं गिफ्ट हवंय का कमेंट बॉक्स सांगायचं। इथेच थांबूया। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। उद्या सकाळच्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की ऑनलाईन तक्रार कशी करायची, खूप फायदेशीर लेक्चर असणार आहे उद्या सकाळचा, त्याच्यामुळे व्हिडिओ सकाळचा बघायचा आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव।